नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींची कृपा आपल्यावर झाली आहे हे कसे ओळखायचे? हे आहेत खरे संकेत. तुमच्या आयुष्यात अलीकडे काही विचित्र पण शुभ गोष्टी घडत आहेत का? अचानक मन शांत होणं, संकटात अडकूनही आतून भीती न वाटणं आणि कुठेतरी आतून आवाज येणं, सगळं ठीक होईल. जर असं होत असेल तर स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सुरू झाली आहे. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितले जाणारे, शास्त्रानुसार मानले जाणारे आणि फार कमी लोकांना माहीत असलेले संकेत. हे संकेत समजले तर तुम्हाला कळेल स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत. दत्त संप्रदायामध्ये असं सांगितलं जातं की गुरुकृपा ही अचानक दिसत नाही, ती संकेताच्या माध्यमातून प्रकट होत जाते. स्वामी समर्थ स्वतः समोर येत नाहीत, पण ते आपले आयुष्य हळूच बदलू लागतात. चला तर मग हे संकेत एक एक करून समजून घेऊ. संकेत 1. मनाचा भार हलका होणे. पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा संकेत, मनावरचा भार अचानक कमी होणं. परिस्थिती तशीच असते पण आतून अस्वस्थता कमी झालेली असते. शास्त्रात याला म्हणतात अंतरंग शांतीचा उदय होणे. स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितलं जातं की हा गुरुकृपेचा पहिला दरवाजा आहे. संकेत 2. नामस्मरण आपोआप सुरू होणं. दुसरा संकेत, स्वामींचं नाव मनात आपोआप येणं. काम करता करता, कुठे जाता जाता अचानक स्वामी समर्थ असं मनात उमटणं. हे सवयीने होत नाही, ते आतून घडतं. दत्त परंपरेत मानलं जातं जेव्हा गुरु शिष्याला स्वीकारतात तेव्हा नाव आधी येतं. संकेत 3. झोपेत किंवा ध्यानात शुभ दर्शन. हा आहे तिसरा संकेत. झोपेत शांत प्रकाशमय स्वप्न दिसणं. भयानक नाही तर आश्वासक. कधी मंदिर, कधी दिवा, कधी एखादी वृद्ध तेजस्वी व्यक्ती. स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगतात की हे सूक्ष्म कृपेचा आशीर्वाद आहे. संकेत 4. संकटात मार्ग आपोआप सापडणे. हा आहे चौथा संकेत. अडचणी असतात पण मार्ग मिळतो. कुठून मदत आली कळत नाही, पण वेळेवर. दत्त शास्त्रात म्हटलं आहे गुरु रक्षण करतो पण ते गाजवून करत नाही, ते आपोआप करतात. संकेत 5. अहंकार कमी होणं. पाचवा संकेत, आपण बदलतो आहोत हे आपल्या लक्षात येतं. आपला राग कमी होतो, इतरांबद्दल दया वाढते आणि अहंकार पण पूर्ण कमी होतो. इतरांबद्दलचा राग पूर्ण शांत होतो. स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगतात ही खरी गुरु कृपा आहे, कारण गुरु आधी स्वभाव करतो आणि नंतर आपल्याला चांगल्या भावनांची सद्बुद्धी देतो. संकेत 6. विशिष्ट चिन्हे वारंवार दिसणे. विशिष्ट गोष्टी आपल्याला वारंवार दिसणे, जसे की घंटा, दिवा, औदुंबर, साधू किंवा स्वामींचा फोटो सतत समोर येणं. हे योगायोग नसतात, हे गुरूंचे स्मरण संकेत असतात. संकेत 7. श्रद्धा वाढते, भीती कमी होते. सातवा आणि अंतिम संकेत, श्रद्धा वाढते, भीती कमी होते. देव मिळेल की नाही याची चिंता राहत नाही. आतून खात्री वाटते, मी एकटा नाही, स्वामी माझ्या सोबत आहेत, अशी मनाला पूर्णपणे आधार मिळतो. दत्त संप्रदायात यालाच म्हणतात शरणागतीची सुरुवात. जर हे संकेत तुमच्या आयुष्यात वारंवार दिसत असतील तर समजा स्वामी समर्थांनी तुमचा हात धरलेला आहे. ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. घाबरू नका.
तुम्हाला संकटातून ते नेहमी वर काढतील. काही मागू नका, फक्त विश्वास ठेवा, कारण स्वामी समर्थ गरजू व्यक्तींना ओळखणारे आहेत, गरज ओळखून देणारे गुरु आहेत. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर स्वामी समर्थ असे कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमची पण स्वामी समर्थावर श्रद्धा आहे का? माझी तर स्वामी समर्थावर खूप श्रद्धा आहे आणि मला स्वामींचे खूप अनुभव आलेले आहेत. जर तुम्हाला कोणते अनुभव आले असतील तर प्लीज कमेंटमध्ये लिहून ते सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.